मुख्य जे लढाई आहे बीजेपीची ते आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग आहे तिकडे. आणि जे वरून जे अख्खा पेटलेला आहे वेस्ट बेंगॉल आणि कमीत कमी आतापर्यंत फायनल लिस्ट सप्लिमेंटरी लिस्ट तयार झालेली नाही. तर आतापर्यंत जे आकडे आपल्याकडे आहे रफली 60 to 65 लाख वोटर्स डिलीट झालेले आहे. आणि भारतच्या इतिहासामध्ये पहिली टाइम असं झालेलं आहे की सुप्रीम कोर्ट इंटरव्ह्यून झाली. त्यांनी आर्टिकल 142 इन्वोक केलेला आहे तिकडे. आणि खूप इंटरेस्टिंग होणार हा इलेक्शन त्याच्यासाठी की बेसिकली हा अख्खा इलेक्शन असा बघायला गेला तो ईसी नव्हे तर कोर्ट मॉनिटर झालेला आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी स्वतः येऊन सुप्रीम कोर्टमध्ये सरच्या समोर चीफ जस्टिसच्या समोर त्याने आर्ग्युमेंट घातला ॲज अ लॉयर एक मुख्यमंत्री होऊन, पण त्याच्यानंतर त्याचा काही फार यश भेटला नाही ममता बॅनर्जीला. आणि ओव्हरऑल त्याच्यानंतर जे जे परिस्थिती आली ते सगळी ममता बॅनर्जीच्या विरोधात गेली. आणि जेव्हा खूप आर्ग्युमेंट झाले त्याच्यानंतर कोर्ट मॉनिटर हे झाला की चीफ जस्टिस ऑफ कॅलकटाला सांगितलं की तुम्ही हे मॉनिटर करा. आणि जे जजेस आहे लोअर कोर्टचे क्वाशी ज्युडिशियल आहे ज्यांना 3 वर्षाचा अनुभव आहे ते सगळ्यांना हे SIR मध्ये हे काम सोपवलेलं आहे. परत कपिल सिब्बल आणि ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टमध्ये गेले की एवढ्याने काय होणार. तर त्यांनी स्पेशल ऑर्डर पास केला की ओडिसा आणि झारखंडचे पण जिकडचे जजेस आहेत त्यांना इन्व्हॉल्व करा इकडे. तेव्हा ते आर्ग्युमेंट केलं की त्या लोकांना बंगाली भाषा येत नाही. तर चीफ जस्टिसने तेव्हा त्यांना सांगितलं की मी तुम्हाला आठवण करून देतो की एकदा हे सगळं राज्य बंगालच्या राज्यामध्ये होते. हे सगळ्यांना हे नॉलेज आहे बंगाली भाषाचं, त्याची तुम्ही काळजी करू नका. आजची तारीखमध्ये टोटली इट इज कोर्ट मॉनिटर्ड SIR होत आहे. मीन्स उद्या ममता बॅनर्जीकडे कुठलाही आर्ग्युमेंटचं कारण नाही. त्यांनी धरणा पण दिला पण तिकडे पाहिजे तेवढा यश त्याला त्याच्यामध्ये भेटला नाही तर त्याने लगेच आटपून पण घेतलं. आता इलेक्शनची डेट डिक्लेअर झालेली आहे. आता येऊ आपण राजकीय परिस्थितीवरती. आता हे जे डिलीट झालेले वोट आहे ते डेफिनेटली भारतीय जनता पार्टीच्या ॲडव्हान्टेजमध्ये जाणार आणि जे बोगस वोटिंग होत होती त्याच्यावरती डेफिनेट अंकुश येणार. त्याच्यावरती इलेक्शन कमिशननी रफली 250 कंपनी CRPFची तिकडे लावलेली आहे. आणि यावेळी आदेश नॉर्मली कसा असतो की पोलीस नक्की करतो की कुठे CRPFच्या जवानला रिक्रूट करायच्या. पण याच्यामध्ये फर्स्ट टाइम असा आहे की CRPF ठरवणार आहे की पोलीस कुठे राहणार. आणि तेवढंच नव्हे तर तो पोलीस स्टेशन जे लोकल पोलीस स्टेशन आहे कुठलाही पोलीसवाला तिकडे राहू शकत नाही. तो दुसरा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जाणार आणि दुसरा कॉन्स्टिट्युएन्सीचा पोलीसवाला इकडे येणार. मीन्स त्याला म्हणतात की खूपच टाईट नाकाबंदी झालेली आहे ममता बॅनर्जीवरती. आणि ओव्हरऑल तुम्ही बघायला गेले तर जे एक कंप्लेन होती BJP लोकांची की काय काय मोठ्या मोठ्या सोसायटी असायच्या तिकडे गेटावरती कुलूप लावून द्यायच्या की वोटिंगच्या सुरू व्हायच्या आणि वोटिंग संपेपर्यंत बाहेर यायच्या नाही. अशी परिस्थितीमध्ये आता यावेळी इलेक्शन कमिशनने तिकडे इलेक्शन बूथ बनवलेले आहे. मीन्स हे जे इनसिक्युरिटी आणि जे भीती वाटायची ते निघून गेलेली आहे. मीन्स वोटिंगचं प्रमाण पण चांगला होणार आहे. आणि आता जेव्हा मी आपल्याशी बोलतोय तेव्हा मी ते माहिती बार येते की बंगालचे DGP, पोलीस कमिशनर, लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम चीफ जेवढे इन्चार्ज पोलीसवाले आहेत सगळ्यांच्या बदल्या झालेल्या आहे विथ इमिजिएट इफेक्ट. आणि नवीन लोकांची भरती झालेली आहे. मीन्स यावेळी बंगालच्या इलेक्शन खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आणि दुसरी कोर मी बघतो की मुस्लिम वोट ज्याच्यावरती ममता बॅनर्जीला एक साईड जिंकून द्यायच्या त्याच्यामध्ये खूप डेंट लागलेला आहे. त्याच्यात एक आमदार जो बाहेर पडला दुखावलेला आमदार हुमायूं कबीर जे आता बाबरी मस्जिद तिकडे बांधतोय जे खूप विवादास्पद झालेला आहे. तो रफली 100 सीटवरती कॅन्डिडेट उभे करणार आहे. आणि त्यांनी जो असा 100 सीटवरती कॅन्डिडेट उभे केले तर हे ममता बॅनर्जीसाठी खूप मोठा धोका आहे. दुसरा धोका येतो ओवैसी करून. ओवैसी पण बऱ्याच जागावरती लढणार आहे तिकडे आणि तो पण स्पॉइल स्पोर्ट होणार आहे ममता बॅनर्जीसाठी.
मीन्स एकीकडे बघायला गेलं तर ममता बॅनर्जीच्या जे स्ट्रॉंग वोट बेस आहे, जे मुसलमान फॅक्टर आहे, त्याच्यावरती खूप मोठा डॅन्ट पडतोय. आणि इकडे हिंदुत्व आणि बीजेपीनी एक कॉन्सॉलिडेट पोझिशनमध्ये आहे. मी असा माझा ॲनालिसिस आहे की लास्ट टाइम जेवढा पण बीजेपी वोट शेअर मेंटेन करू शकला, तर पण तो पॉवरमध्ये येणार. ओपिनियन पोल काही बोलू द्या, मी तुम्हाला नक्की सांगतो की बीजेपी कम्फर्टेबली बंगाल जिंकणार आणि दॅर इज अ चेंज ऑफ पॉवर. आणि दुसरी दोन पार्टी आहे जे दोघांनी मिळून 60 वर्षापेक्षा जास्त तिकडे राज केलेलं आहे, ते आहे काँग्रेस आणि लेफ्टिस्ट. परत एकदा त्यांच्या काही इकडे रोल राहणार नाहीये. इट इज गोइंग टू बी स्ट्रेट फाईट बिटवीन बीजेपी अँड तृणमूल काँग्रेस, दॅट इज ममता बॅनर्जी. आणि मी तुम्हाला सांगतो, कुठलाही आश्चर्य घेऊ नका बीजेपी तिकडे थम्पिंग मेजॉरिटीने जिंकली तर. कारण की सारे फॅक्टर्स, अँटी इन्कम्बन्सी ममताची, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट आणि सगळ्या गोष्टी त्याच्या विरोधात जातात. आणि त्याचा जे स्ट्रॉंगेस्ट पॉईंट होता दॅट वॉज मुस्लिम वोट फॅक्टर, ते खूप मोठा डॅन्ट झालेला आहे. तर बंगालमध्ये ॲडव्हान्टेज बीजेपी आहे.